आज आरोपी अशोक खरात जो आहे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये तो पोलीस कोठडीमध्ये होता. त्या गुन्ह्याचा तपास आहे आणि इतर पण गुन्ह्यांचे तपास सुरू आहे. या गुन्ह्यामधला जो पोलीस कस्टडीचा हक्क आहे तो राखीव ठेवून आज त्याला आम्ही जो दुसरा महिला अत्याचाराचा गुन्हा आहे 85/2026 त्याच्यामध्ये वर्ग करून करण्यात आलेला आहे आणि त्याला उद्या माननीय कोर्टामध्ये पोलीस कस्टडीसाठी हजर करण्यात येईल. थँक यू. आज आरोपी अशोक खरात जो आहे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये तो पोलीस कोठडीमध्ये होता. त्या गुन्ह्याचा तपास आहे आणि इतर पण गुन्ह्यांचे तपास सुरू आहे. या गुन्ह्यामधला जो पोलीस कस्टडीचा हक्क आहे तो राखीव ठेवून आज त्याला आम्ही जो दुसरा महिला अत्याचाराचा गुन्हा आहे 85/2026 त्याच्यामध्ये वर्ग करून करण्यात आलेला आहे आणि त्याला उद्या माननीय कोर्टामध्ये पोलीस कस्टडीसाठी हजर करण्यात येईल. थँक यू. आज आरोपी अशोक खरात जो आहे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये तो पोलीस कोठडीमध्ये होता. त्या गुन्ह्याचा तपास आहे आणि इतर पण गुन्ह्यांचे तपास सुरू आहे. या गुन्ह्यामधला जो पोलीस कस्टडीचा हक्क आहे तो राखीव ठेवून आज त्याला आम्ही जो दुसरा महिला अत्याचाराचा गुन्हा आहे 85/2026 त्याच्यामध्ये वर्ग करून करण्यात आलेला आहे आणि त्याला उद्या माननीय कोर्टामध्ये पोलीस कस्टडीसाठी हजर करण्यात येईल. थँक यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.